नमस्कार, रामराम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर बघा, मला थोडीशी सर्दी वगैरे झालेली आहे, पण ब्लॉग तर टाकायचा आहे. पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुमच्या घरी पण कोणी असं नमुने आहेत का की आपल्याला नॉनव्हेज बनवायचं असेल तर त्यांना नॉनव्हेज खायचं नसतं, की त्यांना व्हेज खायचं असतं, किंवा ते नॉनव्हेज खाणारे नाहीत, असं म्हणजे ज्यांना खात नाहीत ते एक त्यांचं ठीक आहे, पण जे नॉनव्हेज खात असून पण त्यांना खायचं नसतं त्या दिवशी किंवा काहीतरी कारण सांगतात, असं जर तुमच्या मध्ये घरामध्ये कोणी आहे का मला कमेंटमध्ये सांगा. तर आता मी सांगते, माझ्या घरामध्ये असं नाही आहे, पण माझी मैत्रीण आली होती आणि ती नॉनव्हेज खात नव्हती, पण त्या दिवशी नॉनव्हेज आमच्या घरी होतं. मग त्यासाठी मी काय केलं, दोन्ही ब्लॉग एकाच म्हणजे दिवशी बनवले. तर तुम्हाला दोन्ही मी असं तुमच्या घरी कधी असं झालं किंवा कोणी तुमच्या घरी मटण वगैरे खात नसेल तर तुम्हाला पण असं बनवायला सोपं जावं, त्यासाठी मी आता ही ब्लॉग अपलोड करणार आहे. दोन्ही पण व्हेज आणि नॉनव्हेज, ते पण तुमच्या आवडीचे, झटपट अशी कोणी पण असं म्हणजे समजा आवडेल त्यांना. आणि साधी सोपी रेसिपी आहे व्हेजची, आणि नॉनव्हेजची तर आपल्याला काय सोपीच वाटते. ज्यांना चिकन लवर आहेत, मटन लवर आहेत, ते काय विषय नाही सोडा सांगायचा. पण चला आता ब्लॉग कंटिन्यू करूया आपण. आणि तुम्हाला तुमच्या घरी आहे का मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा असं नमुने. माझ्या घरी तर नाही आहेत, पण आले होते म्हणून मी बनवले होते. मला काही जर वेळेस असं बनवावं वगैरे लागत नाही, कधीतरी असं मला होतं तर मी बनवते. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि स्टार्ट करते मी आता. तर गाईज, दोन्ही ब्लॉग कसे वाटलेत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दोन्ही म्हणजे आता मी तर ते खाऊन झालेलं आहे, खूप छान मस्त आणि चवीला सुंदर असं झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. मला तुम्हाला सांगायचं आहे, माझी सर्दीसुद्धा थोडीशी गेलेली आहे, पण त्या चिकनपेक्षा पण मटण असतं ना तर आणखीन भारी टेस्ट आली असते. माझे मटणाचे सुद्धा ब्लॉग आहेत यूट्यूबला, तुम्ही नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगते, जे आपण व्हेजची भाजी बनवली होती तीसुद्धा खूप म्हणजे खूप छान झाली होती, तिलासुद्धा खूप आवडले. आता सगळे गेलेत वगैरे आणि मला ते आवरायचं आहे पसारा. जेवणाचा वगैरे व्हिडिओ काही काढला नाही आहे, फक्त तुम्हाला थाळीत रेडी झालेली आहे ते टाकणार आहे मी, म्हणजे दाखवणार आहे ब्लॉगमध्येच, तेवढंच आहे फक्त. आणि दोन्ही दोन्ही ब्लॉग म्हणजे व्हेज आणि नॉनव्हेजचा दोन्ही ब्लॉग कसे वाटले तुम्ही सांगा. आणि तुमच्या मी प्रश्न जो आधीच्या ह्याच्यामध्ये विचारला आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. बघू जमलं तरी मी दोन्ही दोन्ही ब्लॉग टाकायचा प्रयत्न करेल, किंवा एक एक ब्लॉग, म्हणजे मला ना जास्त वेळ शूट करायचं वगैरे होत नाही आहे, त्याच्यामुळे शॉर्ट फॉर्ममध्ये माझं पटापटा होऊन जातं. तुम्ही मिनी ब्लॉग समजून बघा. आणि काय होतं की जास्त लाँग व्हिडिओ बनवत बसल्या ना की मग बघणाऱ्याला पण कंटाळ येतो. त्याच्यापेक्षा आपण काय करायचं, शॉर्टकटमध्ये सगळं हे करून टाकायचं. आजकालचा शॉर्टकटचा जमाना आहे आणि आपण तेच फॉलो करायचं आहे. तर तुम्ही नक्की मला सांगा माझे दोन्ही ब्लॉग कसे वाटलेत.
चॅनलवर नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा, स्वस्त राहा. बाय.